नमस्कार सर्व शिवभक्तांना शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण जवळच असलेल्या एका शिवमंदिरात पूजेसाठी निघालो आहोत। पूजेसाठी मी बेलपत्र, फूल, हळदी कुंकू, पाणी आणि भस्म घेतलेला आहे। तुम्हाला सांगते खूप जास्त अंधार आहे। सकाळचे 5:30 वाजलेले आहे आणि रस्ता एकदम सामसूम आहे। रस्त्याला कुत्र सुद्धा नाहीये। आज मी पूजेसाठी पांढऱ्या रंगाची साडी घातलेली आहे। त्याचबरोबर केस ओले होते म्हणून मोकळे सोडले आणि सुंदर असा गजरा तर आहेत। मंदिरात आल्यानंतर पिंडीवरती जल अभिषेक केला। आधी गणपती, मग कार्तिकेय, त्याचबरोबर माँ पार्वतीला आणि मग महादेवाच्या वरती शिवलिंगावर पाणी घातलं जातं। महादेवाची पिंड ही त्यांच्या पूर्ण परिवार स्वरूपात असते। आमच्यासोबत अजून काही जोडी पण पूजेसाठी आलेली होती। त्यानंतर दही, दूध, मध, साखर घालून केलेलं पंचामृत देवाला अर्पण केलं। छान चोळून स्वच्छ अभिषेक घातला। मग देवाला 3 बोटांनी भस्म लावला। मग स्वतःला हळदी कुंकू लावून देवाला सुद्धा लावलं। दिवसभर आज देवावरती दही, दूध, तूप, अभिषेक चालूच राहणार आहे। सकाळची वेळ असल्यामुळे गर्दी खूप कमी होती। आज शिवालयाबाहेर सगळीकडेच गर्दी असणार आहे। मी रात्रीच वेळेस सगळं सामान आवरून ठेवलं होतं। ताट स्वच्छ घासून ठेवलं होतं। तुपाची फुलवात करून ठेवली होती। आज सुंदर असं फुलांनी महादेवाला सजवलेलं आहे। असं म्हणतात महादेव खूप भोळे आहेत। आपल्या भक्तावर इच्छा पटकन पूर्ण करतात। देवाला फक्त बेलपत्र खूप आवडतात। आजच्या दिवशी एका शिकाऱ्याने दिवसभर उपाशी राहून बेलपत्राचा नकळत महादेवावर अभिषेक केला होता। ओम नमः शिवाय मंत्राचा जप करून मी देवाला पानं, फुलं अर्पण केली। मग देवाची आरती केली। देवाला धूपदीप दाखवलं। खरंच ना, मंदिरात गेल्यानंतर जी एक पॉझिटिव्ह एनर्जी येते ना, ती कुठेच येत नाही। आता मंदिरातील आपण आरतीला पण सुरुवात झालेली आहे। मंदिरात रोज काकड आरती होत असते। हे नवनाथांचं मंदिर आहे। त्याचबरोबर इथं शिव मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणीचं सुंदर मंदिर आहे। महादेवाच्या पिंडीवरती डोकं टेकून जो आनंद मिळतो, जी शांती मिळते ना, ती कुठंच मिळत नाही। इथं प्रसादाच्या स्वरूपात देवाला काही फळं सुद्धा ठेवलेली आहेत। छान सुंदर अशी फुलांनी ही पिंड सजवलेली आहेत। मंदिरातली आरती सुद्धा चालू झालेली आहे। इथं नवनाथांची, त्याचबरोबर हनुमानाची, शंकराची आरती होते। रोज सकाळी काकड आरती होत असते। माझी तर आजची सकाळची पूजा पूर्ण झाली शिवरात्रीची। तुम्ही कधी करणार आहे पूजा? कमेंटमध्ये नक्की सांगा। इथे जी महादेवाची पिंड आहे ती काशीच्या विश्वेश्वरांचं प्रतीक मानली जाते। तुम्हाला माहित आहे का महादेवाला कोणती फुलं आवडतात? कमेंटमध्ये नक्की सांगा। आता आपण जाणार आहोत नंदी महाराजांची पूजा करायला। नंदी महाराजांचा जो पाय पुढं असतो त्याची पूजा केली जाते असं म्हटलं जातं। मग मी त्या पायावरती पाणी घातलं, त्याचबरोबर त्यांना भस्म लावला, हळदी कुंकू वाहिलं आणि फुलं ठेवली। पंचोपचार पूजा करून हात जोडले। आता आपण जाणार आहोत विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात। तिथे सुद्धा मी हळदी कुंकू, त्याचबरोबर फुलं वाहून देवाला नमस्कार केला। असं म्हणतात हा पंढरीचा राजा फक्त भक्तिभावाचा भुकेला आहे। मग काय, दर्शन घेतलं आणि घराच्या दिशेने निघायचं होतं। कारण शिवांशला घरीच झोपी लावून आज आपण मंदिरात आलेलो होतो। सकाळची वेळ असल्यामुळे तो झोपेतून उठायला काय तयारच नव्हता। घराचं वातावरण हे सडा रांगोळीमुळे खूप प्रसन्न वाटत होतं। अजून घरातील देवपूजा सुद्धा करायची होती। घरातील पिंडीवरती जल अभिषेक करायचा होता। जलाभिषेक केला। त्याचबरोबर दही, दूध, तूप, मध, साखर यांचा अभिषेक घातला पंचामृताने। त्या अभिषेकासोबतच एक पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय। भगवान शंकराच्या नामस्मरणाने आपल्या जीवनात एक नवीन ऊर्जा, नवीन दिशा आणि प्रेरणा मिळत असते। असं म्हणतात भगवान शंकराचा रुद्राभिषेक जो केला जातो त्याचं जर अभिषेकाचं जल जर आपण घेतलं तर बरेचसे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात लाईफमधले। तर पिंड स्वच्छ धुवून घेतली। त्याच्यानंतर देवाला हळदी कुंकू, अष्टगंध लावलं आणि देवाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे महादेवाला जे प्रिय आहे ते बेलपत्र अर्पण केलं आणि फूल ठेवले पांढरे। आता आपली पंचोपचार पूजा ही पूर्ण झालेली आहे। यानंतर मी देवाला नैवेद्य दाखवणार आहे। नैवेद्याला ताट जे मी ठेवते ते कायम मी शिवांश किंवा मिस्टरांना देत असते। चला, देवाला सुद्धा नैवेद्य दाखवला आहे आणि आपण पण फराळ करूया। आजचा महाशिवरात्री स्पेशल ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।